नमस्कार. भारतातील राजकीय प्रक्रिया या पाठामध्ये आपण भारताच्या राजकारणातील समस्या यामध्ये जात आणि भारतीय राजकारण या मुद्द्याची चर्चा करत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत स्वातंत्र्यापूर्वी जात आणि राजकारण यांचा परस्पर संबंध कसा राहिला भारतामध्ये हे बघितलं. आणि स्वातंत्र्यानंतर जात आणि राजकारण यांचे परस्पर संबंध कसे उलगडत गेले याची सुद्धा चर्चा केली. आणि हे संबंध कोणते 3 स्वरूप धारण करतात साधारणपणे ते आपण बघितलं, जे इथे लिहिलेलं आहे. राईट. सो शेवटी आपण बघत होतो की स्वातंत्र्यानंतर पहिल्या 20 वर्षांमध्ये जात हा भारताच्या राजकारणातला फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. तो चर्चा विश्वामध्ये नव्हता. म्हणजे त्याच्याविषयी राजकीय भाषणांमध्ये, सभांमध्ये फार बोललं जात नव्हतं. जातीच्या आधारावर लोकांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला जात नव्हता आणि जातीच्या आधारावर मतं मागितली जात नव्हती. आणि याची कारणं काय आहेत हे आपण बघितलं की राजकारणावर साधारणपणे सवर्ण जातींचं वर्चस्व होतं. राईट. म्हणजे ज्या सवर्ण मानल्या गेलेल्या जाती होत्या, ज्यांच्याकडे कल्चरल कॅपिटल म्हणजे सांस्कृतिक सामग्री, पारंपरिक दृष्ट्या ज्यांच्याकडे सांस्कृतिक सामुग्री मोठ्या प्रमाणात आलेली होती, ज्यांना शिक्षणाचा ॲक्सेस होता, ज्या शिकलेल्या साधारण जाती होत्या, त्या समूहांतून आपले राजकीय अभिजन साधारणपणे बिलॉंग करत होते पहिल्या 20 वर्षांमध्ये. आणि त्यामुळे त्यांचा उदारमतवादी चौकटीवरचा विश्वास कायम होता किंवा उदारमतवादी चौकटीमध्ये त्यांचं ट्रेनिंग झालेलं होतं. राईट. त्यांचं प्रशिक्षण, त्यांना जे लोकशाही विषयीचं प्रशिक्षण मिळालेलं होतं ते साधारण उदारमतवादी चौकटीमध्ये, आधुनिक उदारमतवादी चौकटीमध्ये मिळालेलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं आणि कदाचित त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे जातीमुळे अन्यायाची झळ या अभिजन वर्गाला थोडी कमी बसलेली होती. राईट. सवर्ण वर्गातून बऱ्यापैकी मेजॉरिटी म्हणजे अर्थातच आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद राज्यघटनेने केलेली होती. तरी सुद्धा मेजॉरिटी ऑफ आवर पॉलिटिकल एलिट बिलॉंग्ड or came from the castes that were considered savarnas or who were learned castes. And because of these two reasons, the mention of caste in politics was less. पण असं असलं तरी सुद्धा जातीविषयी बोललं जात नाही याचा अर्थ जात राजकारणावर परिणाम करत नाही असं नाही. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला. नाही का, की कुठल्या पद्धतीने परिणाम करत होती, तर या सवर्ण वर्गाला सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांच्या पारंपरिक जातीय स्थानाचा नक्कीच फायदा होत होता. राईट. कारण ट्रेडिशनलीच पुढारी मानला गेलेल्या वर्गातून जेव्हा राजकीय अभिजन येत होते तेव्हा त्यांना अधिमान्यता मिळवणं हे अधिक सोपं होतं. तसंच काँग्रेस हे प्रादेशिक पातळीवर जमीनदार हे पुन्हा विशिष्ट डॉमिनंट कास्टमधून येत होते, वर्चस्ववादी वर्गातून येत होते. सो हा जमीनदार वर्ग आपल्या जातीय वर्गीय स्थानाचा उपयोग त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजूर वर्गातून मतं मिळवण्यासाठी अर्थातच त्याचा फायदा जमीनदार वर्ग करून घेत होता. सो या पद्धतीने स्वातंत्र्योत्तर काळात कशा पद्धतीने जात आणि राजकारण यांचा परस्पर संबंध उलगडत गेला हे आपण गेल्या वेळेस थोडक्यात बघितलं.